नमस्कार सर्वांना. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो महत्त्वाचा विषय म्हणजे फुलसांगवी येथील साठवण तलाव, जो बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या फुलसांगवी येथे या परिसरातील आहे, या गावातील आहे. मित्रांनो, गेली अनेक वर्ष झालं ही मागणी प्रलंबित आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या तलावामध्ये आमच्या गावापासून काही किलोमीटर असलेल्या सिंदफणा नदीवरून लिफ्टिंगद्वारे कालव्याद्वारे पाणी या तलावामध्ये सोडावे, ही अशी मागणी अनेक वर्षापासून गावकरी व परिसरातील लोक करत आहेत. तरी पण गेली अनेक वर्षापासून राज्य शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. कोणते राजकीय नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा जे सत्ताधारी आहेत ते पण या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. त्यासाठी उद्याच्या 15 सप्टेंबरपासून आम्ही गावकरी गावामध्ये अमर उपोषण करणार आहोत आणि जी आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही गावकरी असेल किंवा परिसरातील शेतकरी असतील, लोक असतील किंवा गाव असतील, ज्यांना या तलावाचा फायदा होतो, ज्यांना या तलावाद्वारे पिण्यासाठी पाणी लागतं, असे सर्व लोक मोठा लढा उभा करणार आहोत आणि आमची मागणी आम्ही राज्य शासनाकडे मागणार आहोत आणि राज्य शासनाला आम्ही ही मागणी किंवा जो आमचा प्रश्न आहे ते पूर्ण करण्यास भाग पाडणार आहोत. मित्रांनो, गेले अनेक वर्षापासून हा तलाव झालेला आहे आणि या तलावाचा शेतकरी असेल किंवा विविध गावातील जे गावकरी असतील यांना पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा कधी जास्त फायदा झालेला नाही. त्यामुळे आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की आपण या तलावामध्ये जे नदीमधून दरवर्षी पाणी वायाला जातं ते पाणी लिफ्टिंगद्वारे एक कालवा तयार करून या तलावामध्ये सोडावं, जेणेकरून या तलावाचा फायदा फुलसांगवी परिसरातील शेतकरी व गावकऱ्याला होईल आणि सर्वांचा प्रश्न मिटेल. मित्रांनो, या तलावावरती अनेक मोठ्या प्रमाणावर सिंचन म्हणजे शेती आहे आणि हा तलाव भरल्यानंतर किंवा या तलावामध्ये सिंचनाद्वारे पाणी लिफ्टिंगद्वारे पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या तलावामुळे शेतीतील उत्पन्न पण वाढणार आहे. आणि या तलावामध्ये पाणी आल्यामुळे अनेक या पाण्याशी निगडीचे आपल्याला या ठिकाणी उद्योगधंदे पण सुरू करता येतील आणि या उद्योगधंद्याद्वारे अनेक बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगारांना असतील किंवा जे बेरोजगार असतील यांना उद्योगधंदे उभारणी करण्यासाठी फायदा होणार आहे, अनेकांना रोजगार मिळणार आहे आणि शेती जी आहे ती या ठिकाणी विकसित होणार आहे आणि सिंचनाखाली येणार आहे आणि या शेती सिंचनाखाली आल्यामुळे उत्पादन वाढणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठा फायदा होऊन शेतकरी सुखावणार आहे. त्यामुळे आमची गेले अनेक दिवसापासून जी मागणी आहे ती मागणी राज्य शासनाने पूर्ण करावी एवढीच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. पण राज्य शासन आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासन आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही किंवा राजकीय नेते असतील, सत्ताधारी कार्यकर्ते नेते असतील, ते पण लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्ही उद्यापासून 15 सप्टेंबरपासून आमरण असं उपोषण करणार आहोत गावामध्ये आणि आमचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही आमचा लढा पण उभा करणार आहोत. तरी राज्य शासनाने आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि आमची मागणी पूर्ण करावी एवढीच या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.